नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला पुणे शहर पोलीस पेपर, आजच्या व्हिडिओमध्ये या पेपरचे संपूर्ण सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण बघणार आहोत. आज रोजी 22 मार्च 2026 रोजी हा पेपर झालेला आहे, परंतु भरती 2024-25 ची ही भरती प्रक्रिया आहे. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्व प्रश्नपत्रिका जी आहे ते आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात आलेली आहे आणि आन्सर की आल्याच्या नंतर लगेचच आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येईल. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाणार नाही. कारण रात्री या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस विभागातर्फे या ठिकाणी जी भरती केली जाणार आहे ना, त्याची अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर या ठिकाणी प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ज्या घटकांचे एस-आर-पी-एफचे सर्व पेपर राहिलेले आहेत, कारागृहाचे पेपर राहिलेले आहेत, मुंबईचे पेपर राहिलेले आहेत, खूप सारे घटकांचे पेपर बाकी आहेत. त्यांच्यासाठी लेखीसाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये सर्व प्रश्नपत्रिका इथून मागच्या कव्हर करण्यात आलेल्या आहे. कारण त्याच प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा प्रश्न रिपीट होतात या प्रश्नपत्रिकांमधून. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकतात. आता संपूर्ण ज्या प्रश्नपत्रिका आहेत आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात आलेल्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जो बघणार आहोत पुणे शहर पोलीस आजचा पेपर 20 सेट मधील आपण सामान्य ज्ञानचे उत्तरे बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि गणित बघणार आहोत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर सामान्य ज्ञानचं पहिलं त्यांनी विचारलं होतं. काय प्रश्न आहे तर बघू शकता. काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? तर बघू शकता ग्रॅस्टिन जठर, बघू शकता एंट्रोक्रिस्टिनिन यकृत, असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय बरोबर नाही? ही वेगळी त्यांची दुसरी नावे दिलेली आहेत आणि याच्यापैकी बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघू शकता हे यकृताची पर्याय क्रमांक सी, ही जोडी बरोबर नाही. म्हणजे हे उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. 20 सेट आपण बघत आहोत. ही गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगत आहे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अवयव कर्करोगाचे नाव बरोबर नाही? कोणत्या अवयवाचे बघू शकतो कोणता अवयव व कर्करोगाचे नाव बरोबर नाही? तर त्वचेचा जर कर्करोग त्याला झाला तर एखाद्या व्यक्तीला झाला तर तर त्याला म्हणतात मेलनोमा आणि कास्ती, असं याच्यापैकी कोणतं बरोबर नाही? विज्ञानचा हा दुसरा प्रश्न आहे. पहिला देखील विज्ञानचा, दुसरा देखील विज्ञानचा. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. बघू शकता हाडांचा, त्याला लायपोमा असं म्हणत नाही. म्हणजे हे बरोबर नाही. पर्याय क्रमांक डी याचं हे उत्तर आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पर्याय क्रमांक सी आहे. काय आहे? भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहराला जोडणार आहे? कोणत्या शहराला जोडणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, याचं उत्तर आहे बी. ठीक आहे. बी याचं उत्तर आहे. मुंबई अहमदाबाद ही या ठिकाणी जोडणार आहे बुलेट ट्रेन. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? बघू शकता मूळ खडक, रूपांतरित खडक आणि मूळ खडक असे आणि रूपांतरित खडक असे जोड्या दिलेल्या आहेत. याच्यापैकी कोणता पर्याय बरोबर नाही? आता हे तिन्ही प्रश्न जर विचारात केले ना वरचे, तिन्ही हार्ड लेवलचे प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी सिली मिस्टेक याच्यामध्ये 100% तिन्ही प्रश्नांमध्ये असणार आहे. याचं उत्तर, योग्य उत्तर काय होतं चौथ्या प्रश्नाचं? तर येथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर होतं. याचं डी उत्तर होतं. बेसॉल्ट संगमरवर हे या ठिकाणी डी उत्तर होतं याचं. ठीक आहे. हे पर्याय क्रमांक डी. आता महाराष्ट्र पोलीसचे सर्वोच्च पद कोणते? सर्वोच्च पद कोणते आहे याच्यापैकी दिलेल्या पर्यायांपैकी? तर ठीक आहे. पर्याय क्रमांक तुम्हाला माहित आहे. पर्याय क्रमांक सी हे डीजीपी हे सर्वोच्च पद आहे दिलेल्या पर्यायांपैकी. ठीक आहे. बघू शकता एएनटीएफ चे फुल फॉर्म काय? आता या ठिकाणी एएनटी सर्वांना माहित आहे. एएनटीपीचा एकदम सोप्या लेवलचा हा प्रश्न होता आणि हा 5व्या 6व्या लेवलचा दोन्ही सोपे प्रश्न होता. एएनटीपीचा फुल फॉर्म काय होता? तर पर्याय क्रमांक बघू शकता बी. बघू शकता अँटी अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हे या ठिकाणी एनटीपीचे एएनटीपीचे चे फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक इथं 7वा या ठिकाणी प्रश्न आपण इथे बघणार आहोत. काय आहे 7वा? ठीक आहे. काय आहे? तर बघू शकता. भारताचे पहिले इलेक्ट्रिकल रॉकेटचे नाव काय आहे? इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक याचं ए उत्तर होतं. बघू शकता वायुपुत्र हे या ठिकाणी इलेक्ट्रिकचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव होते वायुपुत्र. ठीक आहे. 8वा प्रश्न काय होता? सांख्यिकी शास्त्र म्हणजे या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स, याचे जनक कोण आहेत? कोण आहेत?
तर पर्याय क्रमांक याचं उत्तर हे होतं एक. पर्याय क्रमांक एक उत्तर राहतं बघू शकता सर रोनाल्ड एल्मर फिशर हे योग्य उत्तर आहे. 9व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता नवाबांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? नवाबांचे शहर. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता डी. लखनौ शहराला नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघू शकता हा देखील तिसरा विज्ञानचा प्रश्न आहे. 3 प्रश्न विज्ञानचे झाले. बाकी या ठिकाणी खाली बाकीचे प्रश्न बघून घेऊयात. आता 10व्या क्रमांकाचा प्रश्न देखा लेंथली किती मोठा आहे? बघू शकता काय आहे? खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? कोणता पर्याय बरोबर आहे? असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी बघू शकता इथं काही महासागर दिलेले आहेत. महासागर दिलेले आहेत आणि त्यांचे या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेले आहे. आता इथं पॅसिफिक, हिंद, आर्क्टिक आणि बघू शकता अटलांटिक आणि दक्षिण महासागर असे वेगवेगळे महासागर दिले आहे आणि त्यांचे क्षेत्रफळ कोणते पर्याय बरोबर आहेत? इथंच खाली 4 पर्याय बरोबर दिलेले आहेत. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी बघू शकता 1, 2, 3, 4 व 5 म्हणजे सर्व बरोबर असं याचं उत्तर होतं 10व्या क्रमांकाचं डी. म्हणजे सर्व बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ही या ठिकाणी ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्या सर्व बरोबर आहेत. असं हे उत्तर दिलेलं आहे 10व्या क्रमांकाचं. ठीक आहे. आता पुढचा एकदम सोप्या लेवलचा वारंवार आपण रिव्हिजन घेतली होती. तर भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली? आता वेळेस जिंकली. ती मिळून किती वेळा जिंकलेली आहे? तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बघू शकता 3 वेळा. पर्याय क्रमांक सी म्हणजे 3 वेळा जिंकलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या आता 3 वेळा कोणकोणत्या वेळी जिंकले आहे, कोणकोणत्या साली जिंकलेली आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढील कारागृह पेपरसाठी नक्कीच फायदा होईल. SRPFला देखील फायदा होईल. ठीक आहे. 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचे नाव काय आहे? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. भारतातील पहिले नोबेल विजेता तर श्री रवींद्रनाथ टागोर हे पर्याय क्रमांक बी यांचं उत्तर होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इस्रोचा फुल फॉर्म विचारले इस्रोचे फुल फॉर्म काय होते? ठीक आहे. सोप्या लेवलचा प्रश्न होता हा. काय होता? तर पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होतं. बी उत्तर होतं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी उत्तर होतं इस्रोचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. सध्या खालील देशांमध्ये युद्ध चालू आहे. कोणकोणत्या खालील देशांमध्ये युद्ध चालू आहे? काय आहे? 14व्या क्रमांकाचा प्रश्न. तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. बघू शकता 1, 2 आणि 3. 1, 2, 3 बरोबर आहेत. म्हणजे बघू शकता 1 जर म्हटलं तर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये देखील चालू आहे. 2 म्हटलं तर इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये देखील चालू आहे. आणि रूस आणि युक्रेन यांचं देखील सध्या या ठिकाणी जे मॅन्युअली चालू नाही परंतु अंतर्गत हे सायबर क्राईम वगैरे हे त्यांचे युद्ध चालूच आहे. रूस देखील याचं योग्य उत्तर म्हणता येणार आहे. ठीक आहे. अ, आता जी ऑफिशियल आन्सर की आल्याच्यानंतर तुम्हाला समजेलच, परंतु जेवढी मला उत्तरे माहिती आहे ते डिटेल्समध्ये सांगेल. खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर नाही? नाव जुने नाव आणि नवीन नाव. आता केरळचे केरळम हे असे नाव करण्यात आलेलं आहे. तुम्हाला हे सर्व माहीतच आहे. तर कोणतं? हे तर बरोबर आहे. हे तर बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर आता हे जर बघू शकता, आता कोणते नाव बरोबर नाही? तर बघू शकता अहमदनगरचे अहिल्यानगर हे या ठिकाणी जुने नाव, नवीन नाव. राजभवन सेवातीर्थ म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. बघू शकता राजभवन सेवातीर्थ असे नाव करण्यात आलेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक हे बरोबर नाही विचारले म्हणजे पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. आता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर किल्ले आहे सर्वांना माहित आहे. अहमदाबादचे अहिल्यानगर अ, नवीन नाव अहमदाबाद अहिल्यानगर सॉरी अहमदनगरचे अहमदनगर आहे. अहिल्यानगर हे देखील बरोबर आहे. फक्त राजभवन सेवार्थ हे चुकीचे आहे. त्याच्यामुळे ते तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. 15वं डी आहे बी सेट. ठीक आहे. आता इथं सर 16वा जर प्रश्न बघत आहे मी इथं काय आहे प्रश्न? 1 मिनिट. 16वा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे? ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न आहे 16व्या क्रमांकाचा. आता याच्यामध्ये खूप सारं कन्फ्युजन झालेलंच असणार. तर बघू शकता सिल्वर पापलेट हा मासा आहे. तो आपल्या महाराष्ट्राचा राज्य मासा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तर पर्याय क्रमांक बघू शकता 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो महाराष्ट्र पोलीस दिन. नेक्स्ट प्रश्न आहे विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. तर पर्याय क्रमांक सी हा ऑरेंज रंगाचा असतो. या ठिकाणी बघू शकतो ऑरेंज पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. तर आता हा बघू शकता नवीन फौजदारी कायदे केव्हा लागू झाले? आता याच्यावरती यवतमाळला प्रश्न विचारला होता आणि बुलढाण्याला देखील मागचे प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला होता आता जे आठवड्यापूर्वी पेपर झाले त्यांच्यामध्ये. नवीन फौजदार कायदे कधी लागू करण्यात आले? म्हणजे टॉपिक हाच होता फक्त प्रश्न वेगळा होता. ठीक आहे. 19व्या नंबरचा. तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. 1 जुलै 2024 रोजी नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, नीती आयोगाचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे प्रसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. बरोबर. ठीक आहे. पंतप्रधान असतात. बरं, क्रमांक सी उत्तर आहे. सी आपण बी सेट बघत आहोत. बी सेट. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोणत्या देशाचा होता? कोणत्या देशाचा होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. पोर्तुगाल देशाचा होता. ठीक आहे. नेक्स्ट आहे, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर पर्याय क्रमांक बघू शकता, याचं उत्तर आहे डी, 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन पाळला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे 23व्या क्रमांकाचा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भातसा, डी. पर्याय क्रमांक डी, भातसा ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. बाकी मुळा, प्रवरा आणि मांजरा हे याचेच भाग आहेत. आता एकदम सोप्या लेवलचा प्रश्न, आपण आता जीपीटी नेहमी वापरतात. चॅट जीपीटी या प्रणालीमध्ये जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी बघू शकता. जनरेटिव्ह बघू शकता. जनरेटिव्ह प्रिंटेड ट्रान्सफॉर्मर असा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. आणि शेवटचा प्रश्न एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? कशाविरुद्ध? तर उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर पर्याय क्रमांक बी, धार्मिक गुलामगिरीच्या विरुद्ध आवाज उठवला सत्यशोधक समाजाचे कशाविरुद्ध? ठीक आहे. धार्मिक गुलामगिरी याचं योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. आता या ठिकाणी ही सर्व या ठिकाणी वेगवेगळे पर्याय देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे जे पुणे शहर पोलिसला सामान्य ज्ञान विचारलं होतं, त्याची संपूर्ण उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आन्सर की आणि प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकली जाईल. प्रश्नपत्रिका जर टाकलीच आहे, फक्त तुम्हाला आन्सर की बघून घ्यायची आहे, जी लगेचच येईल थोड्या वेळात आणि तेथे बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट होती. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान आता हे बघितलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित कोणता तरी टॉपिक घेऊ. असे 4 व्हिडिओ येऊन जातील. 4ही व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दारूबंदी पोलीसबद्दल रात्री मी संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असणे गरजेचे आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.